प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 2 फेब्रुवारीच्या महा एपिसोड भाग 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। इकडे सगळेजण डायनिंग टेबलवरती बसत असतात। सागरला मजा मस्ती करण्याची आता हुकी येते, म्हणून त्याने मुक्ताचा हात आपल्या हातात घेतलेला असतो आणि तिला तो जेवू देत नसतो, मुद्दाम नाटक करत असतो। इंद्रा दोघांच्या अंगावरती ओरडते, मग मुक्ता हात सोडवते आणि दोघ जण जेवायला लागतात। दोघांच्या मधला रोमांस, दोघांच्या मधला प्रेम हे आता एका अर्थाने वाढत चाललेलं असतं आणि दोघं एकमेकांच्या अधिकच जवळ येत असतात, कारण दुसऱ्या दिवशी आता आदित्य येणार असतो, म्हणून सगळेजण खूप एक्साइटेड असतात। आदित्यसाठी चिंबोरीचा रस्सा वगैरे सगळं करून ठेवलेलं असतं। इकडे आता सावनीने सागरकडून 1 दिवस मागून घेतलेला असतो। 1 दिवस मला माझ्या आदित्यच्या सोबत राहू दे, 1 दिवसामध्ये आम्ही दोघं मायलेकर रडू, हसू, एकमेकांचं सुख दुःख वाटू आणि मग दुसऱ्या दिवशी त्याला मी तुझ्याकडे घेऊन येईन असं म्हणत सावनीने घाणेरडा डाव आता खेळलेला असतो आणि सावनीने 1 दिवस आदित्यसोबत राहण्यासाठी मागितलेला असतो आणि मग ती आदित्यच्या डोक्याला तेल लावून देत असते आणि ती आदित्यला सांगत असते, आदी बाळा तिकडे गेल्यावरती ना तू जास्त कोणाला त्रास देऊ नकोस हा, तू इथे जसा शहाण्यासारखा वागतोयस ना तसाच तिकडे वाग आणि तुला एखादी गोष्ट हवी असेल ना तर तू गोष्ट मला फोन कर, माझ्याकडे माग, मी तुला ती गोष्ट देईन, कळतंय का? असं म्हटल्यावरती आदी म्हणतो, मम्मा पण मला एक गोष्ट कळत नाहीये, मी तिकडे राहायला गेल्यावरती तू इथे एकटी कशी काय राहू शकशील, मला तर खूपच टेन्शन आलंय। असं म्हटल्यावरती मग आता इकडे सावनी सांगायला लागते, नाही बाळा मी एकटी का राहणार आहे। यावरती आदित्य म्हणतो, मग कोण येणार आहे इथे राहायला? यावरती आता इकडे सांगायला लागते सावनी, नाही अरे तू काळजी करू नकोस, ज्या वेळेला तू इथून निघून जाशील ना त्याच वेळेला इथे ना माझ्यासोबत एक स्पेशल गेस्ट राहायला येणार आहे। त्यावरती आता इकडे आदित्य म्हणायला लागतो, स्पेशल गेस्ट? कोणता स्पेशल गेस्ट? त्यावरती आता सावनी सांगते, आहे ते खूप मोठं सिक्रेट आहे, तो स्पेशल गेस्ट आला ना की तुला समजेलच, मग काय मी इथे एकटी नाहीये, तुला माझी चिंता करण्याची काहीही गरज नाहीये। असं म्हणत सावनीच्या डोक्यामध्ये घाणेरडा जो काही डाव चालू असतो तो डाव ती आता आदित्यला सांगत नसते आणि आदित्यला काही बोलत नाही, फक्त ती आदित्यला इतकंच सांगते, तू काळजी करू नकोस, येणारा तो गेस्ट आहे ना खूप 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 स्पेशल असणार आहे, आपल्या सगळ्यांसाठी तो गेस्ट स्पेशल आहे आणि तो गेस्ट या सगळ्यामध्ये आपल्या सोबतच राहणार आहे। असं म्हटल्यावरती आदित्य म्हणतो, मम्मा तू खुश राहा। असं म्हणत आदित्य सुद्धा आता तिकडून निघून जातो आणि सावनी विचार करायला लागते, आता एकदा का मी वाट पाहते आहे, कधी एकदा सकाळ होते आणि कधी एकदा मी आदित्यला घेऊन तिकडे जात असं मला झालेलं आहे, आता कधी एकदा ही रात्र संपते असं तिला झालेलं असतं। तोपर्यंत इकडे आता मुक्ता आणि सागरच्या मध्ये सईमाऊ झोपलेली असते। सईमाऊ दोघांच्या मध्ये झोपते आणि त्याच वेळेला इकडे मुक्ता सांगायला लागते, फक्त आजचा दिवस, आजच्या दिवसाला सईमाऊ आपल्या दोघांच्या मध्ये आहे, पण उद्यापासून आपल्यामध्ये आदित्य सुद्धा असणार आहे। यावरती सागर म्हणतो, हो खरं सांगू का मुक्ता, तर फॅमिली कंप्लीट झालेली आहे। मुक्ता म्हणते, हो फॅमिली पूर्ण झाली आपली। यावरती सागर म्हणतो, खरं सांगू का, तर मला या सगळ्यामध्ये इतका आनंद झालाय ना, माझं कुटुंब पूर्ण झाले। मुक्ताबाच्या हातावरती एक जोरदार फटका देते, माझं काय, आपलं कुटुंब ना, कित्येक वेळा तुम्हाला मी हे बोलायला सांगितले। सागर म्हणतो, सॉरी, पण खरं सांगू का, तर हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे, तुम्ही या सगळ्यामध्ये मला जे काही साथ दिलीत ना त्यामुळेच हे सगळं झालेलं आहे। असं म्हटल्यावरती आता इकडे मुक्ता सांगते, नाही आदित्य आणि सई हे दोघंही जण माझा जीव की प्राण आहेत, माझ्यासाठी जशी सई तसाच आदित्य। असं म्हणत मुक्ता सुद्धा आता दुसऱ्या दिवशी सकाळी कधी एकदा आदित्य घरी येतोय आणि कधी कोळी कुटुंबाच्या चेहऱ्यावरती आपल्याला आनंद पाहायला मिळतोय ही वाट पाहत असते। तोपर्यंत इकडे आता सगळेजण झोपी जातात, सावनीला काही झोप येत नसते। सावनी या सगळ्यामध्ये उघड्या डोळ्यांनी आता स्वप्न पाहत असते आणि ती विचार करते, एक एक क्षण, एक एक कण हा कसा निघून चाललाय मला कळत नाहीये, पण या क्षणाला आणि या कणाला लवकरात लवकर संपायला लागेल। काहीही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये लवकरात लवकर कोळी कुटुंबाच्या घरी जायचं आहे, कोळी कुटुंबाच्या घरी जाऊन त्यांना खूप मोठं सरप्राईज द्यायचं आहे। असं म्हणत ती विचार करते, उद्याचा दिवस हा माझ्या आयुष्यातील खास असणार आहे,
एकच धमाका आणि मी माझ्या सगळ्या गोष्टी पूर्ण करणार आहे. या मुक्ताला काय वाटलं की ती माझ्यापासून जिंकू शकेल का? बिलकुल नाही. मुक्ता माझ्यापासून कधीही आयुष्यात जिंकू शकणार नाहीये, कारण ही सावनी काय चीज आहे ना, तिला आत्तापर्यंत कधीच कळलेलं नाहीये आणि कळणार पण नाही. उद्याचा दिवस यासाठी खूप खास आहे असं म्हणत ती आता उद्या काहीतरी धमाका करणार असते. ही गोष्ट तितकीच खरी असते, पण नक्की तिच्या डोक्यात धमाका कसला चाललाय हे मात्र काही कळत नसतं. तोपर्यंत इकडे दुसऱ्या दिवशी मुक्ता आता देवाची पूजा करत असते. सागर अजूनही झोपेतच असतो आणि त्याला कळतच नसतं की इतक्या सकाळी सकाळी बेल कुणी वाजवली. बेल वाजवल्यावरती इकडे आता सागर सुद्धा झोपेतून सईला खाली ठेवतो. सईला खाली ठेवल्यावरती सागर आता इतक्या सकाळी सकाळी कोण आले, दारावरती बेल कुणाची वाजली म्हणून सागर बाहेर येतो. सागर ज्या वेळेला बाहेर येतो इकडे तोपर्यंत मुक्ता दारापाशी आलेली असते आणि इतक्या सकाळी सकाळी कोण आलं म्हणून आता मुक्ता तिकडे पाहायला लागते. त्यावेळेला अचानकपणे धमकन सावलीला बघितल्यावरती जरा मुक्ताला टेन्शनच येतं. इतक्या सकाळी सकाळी यायची हिला काय गरज पडले असं म्हटल्यावरती आता मात्र ती गडबडते आणि दार उघडते. सावनी दारात येते, घराच्या आत येते. इंद्रा तिला पाहते आणि काय ग मुक्ता, सकाळी सकाळी आपण घरातला दळिंदर कचरा बाहेर काढतो ना, तर तू कचरा आतमध्ये का आणलेला आहेस? सकाळी सकाळी कचऱ्याला आत घ्यायला काय गरज पडली असं म्हणत आता ती इकडे सावनीला कचरा म्हणते. त्यावरती आता मात्र सावनी म्हणते कचरा नाही आलेला आहे, तुमच्या या घरच्या 100% सोन्याला मी इकडे घेऊन आलेली आहे असं म्हणत सावनी आता सांगते मी एकटीच आलेली नाहीये, मी आदित्यला घेऊन आलेली आहे. असं म्हटल्यावरती आता आदित्य तर कुठे दिसत नसतो. मग नक्की काय चाललंय? त्यावरती आता इकडे ती सांगायला लागते आधी आधी ये बाळा. मग आदित्य कोळी कुटुंबामध्ये येतो आणि कोळी कुटुंबाच्या आनंदाचा पारावारच राहत नाही. कोळी कुटुंब आनंदाने बागडायला लागतं. आदित्य आल्यामुळे सगळ्यांना खूप खुशी होते. इंद्रा तर वेडीपिशी होते. मांजा नातू मांजा नातू मांजा नातू माझ्याकडे आलेला आहे, ये आधी बाळा, तुला बघण्यासाठी माझे डोळे इतके हे झाले होते ना, ये बाळा असं म्हणत ती आपल्या आदित्यला आपल्या जवळ घेते, मिठी मारते. पोरा तुला इतकं मिस केलं ना, तुझ्यासाठी चिंबोरीचा रस्सा करून ठेवलेला आहे, तो चिंबोरीचा रस्सा खाऊन घे, तुला आवडतो ना बाळा चिंबोरीचा रस्सा असं म्हणत इंद्राला काय करू नको असं आता झालेलं असतं आणि ती आपल्या नातवाला आपल्या उरापोटाशी कवटाळायला लागते आणि तिला जगातला सगळ्यात मोठा आनंद मिळाल्याचं सगळं समाधान वाटत असतं. हे सगळं चालू असताना मग आता तिकडे सागर सुद्धा असतो आणि आदित्य सागरकडे येतो आणि सागरला मिठी मारतो. हा आनंदाचा क्षणाची सागर, मुक्ता आणि कोळी कुटुंब कधीपासून वाट पाहत असतं. इकडे आता सागर येऊन आता आदित्यला मिठी मारतो आणि आता आदित्य दोघं जण रडायला लागतात. सगळेजण हे मनोहरी दृश्य पाहत असतात, जे पाहण्यासाठी इतके दिवस गेले ते दृश्य याची डोळी याची देही पाहायला मिळालेलं असतं. त्यावरती सागर म्हणतो आज खऱ्या अर्थाने माझी फॅमिली पूर्ण झाली. जो सागर कोळी आज एकटा होता, पडला होता, पण आज त्याच्याजवळ त्याची अख्खी फॅमिली आहे. पूर्ण फॅमिली आज त्याच्या सोबत आहे. काहीही झालं तरी सागर कोळी हा आज परिपूर्ण माणूस आहे आणि यासाठी कारणीभूत आहे ती म्हणजे मुक्ता. तुम्ही आज माझ्याजवळ आई बाबा, माझी बहीण भावंड, माझी दोन्ही मुलं आणि माझी बायको, हे सगळं कुटुंब अशा पद्धतीने आहे की आज मी जगातला खूप सुखी माणूस आहे. काहीही झालं तरी माझ्याकडे आज कोणती कमतरता नाहीये. आधी बाळा तू खरंच आलास आणि आता या सगळ्यामध्ये खरंच खूप आनंद झालेला आहे असं म्हटल्यावरती आधी म्हणतो सईमाऊ कुठे आहे? सईमाऊ नाही का आली इकडे? यावरती इकडे आता मुक्ता सांगते अरे तू खूपच सकाळी सकाळी आलेला आहेस ना आणि त्यामुळे सईमाऊ तिच्या रूममध्ये अजूनही झोपलेलीच आहे असं म्हटल्यावरती आता इकडे ती सांगते जा तू सकाळी सकाळी तिला जर का उठवलंस ना तर तिला खूप आनंद होईल असं म्हणत मुक्ता आता आदित्यला सईमाऊच्या रूममध्ये पाठवते आणि आता इकडे सागरचा आनंद एकदम विलक्षण टोकाचा असतो. सागर म्हणतो आज जगातला मी सगळ्यात श्रीमंत माणूस आहे आणि मला श्रीमंत बनवणारं दुसरं तिसरे कोणी नसून मुक्ता तुम्ही आहात. मला सावनीने धोका दिला त्यासाठी मी खरं तर आभार मानतो आणि आता या सगळ्यामुळे ती मला सोडून गेली म्हणूनच या सगळ्यामुळे आज मला हे सगळं मिळालेलं आहे.
त्यासाठी खरं तर सावनी तू मला सोडून गेल्यामुळे तुझे आभार कसे मानू हेच मला कळत नाहीये असं म्हणत सागर आता मुक्ताचं इतकं कौतुक करत असतो आणि मुक्ताला या सगळ्यामध्ये तुम्ही किती माझ्यासाठी स्पेशल आहात आणि आज की तुमच्यामुळेच आता मला माझं कुटुंब पूर्ण झालेलं आहे हे आवर्जून तिला सांगत असतो आणि पुन्हा पुन्हा स्वतःवरती प्राऊड फील करत असतो. इकडे सावनी विचार करते हा सागरने कौतुक करून झालेलं आहे, आता मुक्ता तू सुद्धा सागरचं कौतुक करून घ्या. तुमच्याकडे आता थोडाच वेळ आहे. तुम्ही दोघांनी एकमेकांचं कौतुक करून झालं की मला माझा बॉम्ब फोडायला असं म्हणत इकडे आता ती वाट पाहत असते. कधी एकदा धमाका मी करते आणि कधी एकदा मी हा बॉम्ब फोडती आहे. आणि त्याच वेळेला इकडे आता आदित्य सई माऊला भेटण्यासाठी त्याच्या रूममध्ये जातो. त्यावरती मुक्ता म्हणते लवकर तिला भेट आणि जेवायला ये बरं का, आज तुझ्या आवडीची चिंबोरी आहे असं म्हणत ती सारखी सारखी आदित्यला किती लाड करू नको असं तिला झालेलं असतं. आणि सगळ्यांचीच ही अवस्था असते. सावनीच्या मात्र चेहऱ्यावरती वेगळेच भाव असतात. तिला कधी एकदा मी धमाका करते आणि कधी एकदा या कोळी कुटुंबामध्ये फूट पाडत यांना आता वेगळं करते. ती विचार करत असते मुक्ता ज्या वेळेला तुला समजेल ना की सागरने या पेपरवरती सही केलेली आहे त्यावेळेला तू आणि सागर दोघजण एकमेकांच्या विरोधात व्हाल आणि तेच तर मला हवं आहे असं म्हणत सावनी आता वाट पाहत असते सागर आणि मुक्ता यांच्यामधल्या भांडणाची. पण तिला माहित नसतं की सागर आणि मुक्ता यांचं नातं इतकं कमकुवत नाहीये की हिने काही सांगावं आणि सागर आणि मुक्ताने भांडावं. त्यामुळे तिचा आता प्लॅन फ्लॉप होणार असतो. इकडे सगळेच जण आता आदित्यचं कौतुक करायला लागतात आणि आता आदित्यला खूप छान पद्धतीने ट्रीट करतात. लक्की स्वाती सगळेच जण खूप खुश असतात. तोपर्यंत इकडे आता सागर सांगायला लागतो तुझं सगळं काम झालेलं आहे. म्हणजे तू म्हटली होतीस की आदित्यला तू इकडे घेऊन येशील, तू तुझं काम केलेलं आहेस, आता तू गेलीस तरी चालेल. आता तुझा आणि माझा काहीही संबंध उरलेला नाहीये. आपलं हे नातं इथपर्यंत होतं ते आता संपलेलं आहे. यापुढे कोणत्याही बाबतीत तुझा आणि माझा काही मात्र संबंध नाही असं म्हणत सागर आता तिला तिथून जाण्यासाठी सांगत असतो. सावनी म्हणते असं कसं, अरे आपली डील झाली होती ना, त्या डीलची माझी बाजू मी पूर्ण केलेली आहे पण तुझी बाजू पूर्ण होणं अजूनही बाकी आहे. यावरती सागर म्हणतो अच्छा पैसे ना, बरोबर आहे अगं पैशासाठीच तर तू हे सगळं केलेलं आहेस ना, जाऊ दे मला काय करायचंय, तू तुझी बाजू पूर्ण केलेस मी माझी बाजू पूर्ण करणार. ॲक्च्युली मी तर तुला तेव्हाच सांगत होतो की मी तुला लगेचच पैसे देतोय पण तूच त्यावेळेला म्हटलीस की नको नंतर पैसे द्या, नाहीतर मी तुला तेव्हाच पैसे दिले असते असं म्हणत सागर आता 5 लाख रुपये सावनीला द्यायचे असतात हे त्याच्या डोक्यात असतं आणि ते 5 लाख रुपये आणण्यासाठी तो जातो. तोपर्यंत सगळेच जण आता विचार करत बसतात की सावनीच्या डोक्यात नक्की काय आहे. मग आता सागर 5 लाख रुपये घेऊन सावनीकडे येतो आणि सावनीला सांगतो हे बघ आपलं ज्याप्रमाणे डील ठरलं होतं ना त्याप्रमाणे गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत. तू माझ्या आदित्यला माझ्याकडे दिलेले आहेस हे तुझे 5 लाख रुपये, आता इथून निघ. कारण कसं आहे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता पुन्हा या घरामध्ये येण्याचं तुझं काही काम नाहीये, निघ इथून. यावरती सावनी म्हणते आदित्य आतमध्ये गेलाय ना, तू काय माझी मस्करी करतोयस का सागर म्हणतो कसली मस्करी, जे ठरलंय तेच मी तुला सांगतोय. यावरती सावनी म्हणते नाही सागर तू आत्ता पलटू शकत नाहीस कारण जे काही झालंय ना त्याप्रमाणे तुला आता जे डीलमध्ये आहे तेच करायला लागेल. सागर म्हणतो तू डोक्यावरती पडलेस का, डीलमध्ये जे झालंय तेच मी करतोय. तू मला आदित्यला देणार आदित्यची कस्टडी आणि त्या बदल्यामध्ये मी तुला दरमहा 5 लाख रुपये देणार असंच ठरलंय. सावनी उगाचच डोक्यात जाऊ नको, काहीही झालं तरी या उपर दुसरं काही होणार नाहीये. आणि असं म्हणत हे 5 लाख रुपये घे आणि निघ इथून. सागर तिला जवळजवळ हकलायला निघालेला असतो पण सावनीच्या डोक्यामध्ये काहीतरी घाणेरडा डाव शिजत असतो. हे आता मुक्ताच्या लक्षात येतं आणि मुक्ता तिकडे येऊन उभी राहते. त्यावरती सावनी म्हणते अरे तू ज्या पेपरवरती सही केलीस त्यातले जे क्लॉज आहेत ते तू पाहिलेस ना, मग तू आता का असा पलटी मारतो आहेस. यावरती मुक्ता म्हणते सागर तुम्ही कशावरती सही केलेत. सागर म्हणतो नाही मी बरोबर पेपर वाचून सही केलेली आहे.
ही ना आता काहीतरी कुरघोडी करत आहे आणि काहीतरी भांडणं लावण्याचं काम करते. अजिबात नाही, ही खोटं बोलती आहे. मी कोणत्याही वेगळ्या पेपरवरती सह्या काही केलेल्या नाही आहेत. असं म्हटल्यावरती सावनी म्हणते, असं कसं? तू तुझ्या फॅमिलीपासून सगळ्या गोष्टी लपवून ठेवतोस का? तू फॅमिलीला सांगितलं नाहीस का की तू कोणत्या पेपरवरती सह्या केलेल्या आहेस ते? यावरती सागर म्हणतो, मी पूर्णपणे पेपर वाचलेत. मी कोणत्याही वेगळ्या पेपरवरती सही केलेली नाही आहे. तू उगाचच काहीतरी बोलू नकोस, मी तुझं काही ऐकणार नाही. यावरती आता इकडे सावनी म्हणते, हे घे, हे पेपर घे, हे पेपर बघ. हे पेपर बघितल्यावरती तुला आता समजेल की तू कोणत्या पेपरवरती सही केलेस ते. असं म्हटल्यावरती सागर आता ते पेपर हातात घेतो आणि त्यावरती सावनी सांगायला लागते, ही सही कुणाची आहे? ही सही तुझीच आहे ना? मग तुझी सही असलेल्या पेपरवरती काय लिहिलंय हे तुला माहित नाही आहे का? सागर, आता मला या सगळ्यामध्ये अडकवू नकोस. तू जे काही बोललायस ते खरं करून दाखव. मुक्ता म्हणते, काय झालं सागर? अहो, काय आहे ह्या पेपरमध्ये? तुम्ही काय लिहिलंय? यावरती सागर सांगतो, नाही ग, 5 लाख रुपयाच्या बदल्यामध्ये हिला आदित्य एवढंच ठरलेलं आहे. या उपर पेपरमध्ये काही लिहिलं गेलेलं नाहीये. ही सावनी आपल्याला अडकवती आहे. असं म्हटल्यावरती सावनी सांगायला लागते, काय बोलतोयस तू सागर? हे सगळं चुकीचं. सागर चिडतो आणि सागर म्हणतो, सावनी खबर. यावरती आता सगळ्याच घरच्यांना प्रश्न पडलेला असतो की नक्की सावनीने ह्या पेपरमध्ये काय लिहिलेलं आहे. सावनी म्हणते, हे बघ, कसं आहे, मी ज्या वेळेला आदित्यला इकडे पाठवेन तेव्हा मी थोडी ना तिकडे एकटी राहणार आहे. आणि तुम्हाला हेच कुणाला कळलं पण नाही का? म्हणजे माझ्या आदित्यने कालच मला विचारलं की मम्मा, ज्या वेळेला मी इथून निघून जाईन त्यावेळेला तू एकटीच राहशील का? पण त्यावेळेला सुद्धा त्याला मी हेच सांगितलं की नाही बाळा, अरे मी कशी एकटी राहीन? मी एकटी राहणार नाहीये. तू गेलास ना तरी माझ्याकडे कुणीतरी स्पेशल येणार आहे. मग ती स्पेशल व्यक्तीला मी घेऊन जाणार. यावरती आता आदित्य मला विचारत होता आणि जी समज आदित्यला आहे तेवढी समज तुम्हाला असू नये. यावरती सागरला ती पुन्हा ते 3 नंबरचं पान, ज्याच्यामध्ये तिने आता पूर्णपणे सगळं बदललेलं असतं, ते पान देऊ करते आणि आता वाच सागर, वाच. हे सगळे पेपर तू वाच आणि तू कशावरती साईन केलेस ते बघ. सागरला अजूनही कळत नसतं की नक्की कशावरती साईन केलंय. ही काय बडबडती आहे? आदित्यच्या या कस्टडीच्या पेपरवरती साईन करताना हिने आता काय नक्की माझ्याकडून करून घेतलंय हे आता सागरला कळत नसतं आणि तो वेड्यासारखा आता इकडे तिचे पेपर उलटे सुलटे पाहत असतो आणि इकडे सावनी त्याला वेड्यासारखी नाचवत असते. या सगळ्यामध्ये आता मुक्ता सांगते, तू नीट काय ते स्पष्टपणे बोल. तू जे काही हे कोड्यात बोलतेस ना, आम्हाला काही यातलं कळत नाहीये. नीट बोल, काय झालंय नक्की? कसले पेपर? काय आहे हे सगळं? यावरती सावनी सांगायला लागते, मुक्ता, अगं तू तर शिकलेली सवरलेली आहेस, तू तरी पेपर वाच. तू या सगळ्यामध्ये नीट बघ ना काय लिहिलेलं आहे ते. यावरती सागर म्हणतो, नाही मुक्ता, ही काहीतरी आपल्याला अडकवण्याचं काम करते. असे कोणत्याही प्रकारचं पेपर काही माझ्याकडे आलेले नव्हते. यावरती सावनी म्हणते, सागर, मी कसं खोटं बोलीन? ऑलरेडी कोर्टामध्ये पेपर गेलेत. मी तुला ड्राफ्ट पण वाचायला दिला होता. मग तू घरामध्ये तो ड्राफ्ट दाखवला नाहीस का? यावरती सागर म्हणतो, सावनी, तुझ्या डोक्यात आता काय चाललंय? तू काय नक्की कारस्थान करणार आहेस? मी ड्राफ्ट वाचला होता आणि त्या ड्राफ्टमध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं की तुला दर महिन्याला 5 लाख रुपये आणि तू आठवड्याने आदित्यला भेटायला. पण त्याच वेळेला मी तुला म्हटलं होतं की तू आठवड्याने आदित्यला भेटायला येऊ शकत नाहीस, कारण फक्त आणि फक्त तुला पैसे 5चे मी 10 देतो, पण आदित्य तुझ्या हातात कधीही येणार नाही. ही गोष्ट मी तुला सांगितली होती. मग पुन्हा या सगळ्या गोष्टी इथे का उगाळत बसलेली आहेस? निघ इथून, बास कर. मुक्ता म्हणते, हो आता बास झालं, कारण ना आम्हाला कंटाळा आलाय तुझ्या ह्या कारस्थानांचा. त्यावरती सावनी म्हणते, हो निघणारच आहे मी इथून. मी कशाला इथे तुमच्या इकडे थांबायला आलेली आहे? फक्त जे पेपरवरती जे लिहिलंय ना त्या पेपरनुसार आदित्य तुमच्याकडे राहणार आणि सई माऊ माझ्याकडे. हे ऐकल्यावरती मुक्ताच्या पायाखालची जमीनच हदरते. मुक्ता विचार करायला लागते, ही काय बोलतेय? तिच्या कानामध्ये शब्दच घुमत नाहीत. नक्की आता सावनीचा काय डाव आहे? मुक्ता सांगते, तू डोकं थाळ्यावरती आहे का? काय बोलतेस तू? यावरती सावनी म्हणते, हो, या पेपरमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की ज्या वेळेला मी आदित्यला इथे ठेवेन त्याच वेळेला मी सईला घेऊन जाणार आहे. सई माझी आहे आणि आदित्य इथे राहणार आहे. असं म्हटल्यावरती मुक्ताला खूप राग येतो आणि मुक्ता तिच्या अंगावरती धावून जाते. खबरदार, जर माझ्या सई माऊच्या शब्द एक तोंडात न काढलास तर सई माऊच्या बद्दल
तुला ना आता मी धडाच शिकवेन, चल चालती हो इथून, काहीही तुझ्याशी देणं घेणं नाहीये, माझी सई माऊ माझी आहे, कोणताही कागद तिला या सगळ्यामध्ये माझ्यापासून दूर करू शकत नाहीये, खबरदार निघ इथून, असं म्हणत चिडत मुक्ता तिच्या अंगावरती जोरात धावून जाते आणि सागर तिला सावरतो. थांबा मुक्ता, स्वतःला त्रास करून घेऊ नका, असं म्हणत सागर तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो. इकडे इंद्रा चिडते आणि हे बघे, काय नाही सई माऊ बी माऊ, आत्ताच्या आत्ता इथून चालती हो, इथून चालती हो, कारण मला तुझ्याशी अजिबात काही बोलायचं नाहीये. हे बघ, जर इथून निघून गेली नाहीस ना तर कोयत्याची शपथ उभी आरवी चिरून टाकेन तुला मी. एक गोष्ट लक्षात ठेव, सई माऊ ही आमची आहे आणि सई माऊला इथून आमच्यापासून कोणीही दूर घेऊन जाऊ शकत नाही, तू पण नाही, चल चालती हो, निघ इथून, असं म्हणत चिडलेली मुक्ता आता तिच्या अंगावरती धावून येते. इकडे सई माऊलासाठी सावनी पण चिडलेली असते आणि आता इंद्रा पण तिच्या अंगावरती धावून जाते. सगळेच जण आता चिडलेले असतात आणि त्याच वेळेला सागर दोघींना शांत करत असतो. त्यावरती सावनी म्हणते, बाद झालं, आत्तापर्यंत निमूटपणे तुमच्या सगळ्या गोष्टी मी ऐकत होते, पण आत्ता मला तुमच्या कोणत्या गोष्टी अजिबात ऐकायच्या नाहीयेत. लक्षात ठेवा, हे कोर्टाचे पेपर आहेत, सई माऊला लवकरात लवकर द्या, मी तुम्हाला 24 तासाची मुदत देते. 24 तासामध्ये मी आता आदित्यला घरी घेऊन चाललेली आहे, आदित्य माझ्यासोबत येईल आणि सई 24 तास इकडे राहील. या 24 तासामध्ये जो काही निर्णय घ्यायचा तो घ्या, जर सईला पाठवलं तरच आदित्य इकडे येईल, नाहीतर नाही. मुक्ता म्हणते, हे बघ, हा कागदाचा तुकडा मला न आणि सईला वेगळं करू शकत नाहीये. इतकी नीच बाई आहेस ना तू, तुझ्यासारखी नीच बाई मी पाहिली नाही. म्हणजे आईपणाचा अपमान काय असतो हा सगळा तुझ्यामुळे मी बघितलेला आहे, असं म्हणत चिडलेली मुक्ता या सगळ्यामध्ये सावनीला जबरदस्त आता सुनावते. त्यावरती सावनी म्हणते, ठीक आहे, तुम्हाला जे काय बोलायचं ते बोला, पण मी माझे गोष्ट सांगून जाते की आदित्य इथे नाही राहणार, मी आदित्यला घेऊन जाते, सईला द्या आणि आदित्यला घेऊन या, असं म्हणत सावनीने 24 तासाची मुदत दिलेली असते. या 24 तासामध्ये आता मुक्ता नक्की काय खेळ खेळणार आणि आदित्य आणि सई या दोघांना आपल्याजवळ कसं ठेवणार पाहणं फारच रंजक ठरणार.